इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र पाठ 2 भारताची संसद स्वाध्याय प्रश्न पहिला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. लोकसभेवर डॅश पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. पर्याय भौगोलिक मतदारसंघ, धार्मिक मतदारसंघ, स्थानिक शासन संस्था मतदारसंघ, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. उत्तर अ. भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने. 2. भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश. उत्तर उपराष्ट्रपती. प्रश्न दुसरा आहे. शोधा आणि लिहा. 1. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. खासदार. 2. कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे, संसदेची. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. उत्तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे कारण ते कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी त्यातील 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन सदस्यांची निवड होते. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज सतत चालू राहते. 2. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. उत्तर लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात कारण ते संसदेचे कनिष्ठ सभागृह असून लोकांकडून थेट निवडून येते. तसेच ते सरकार निर्मितीमध्ये आणि कायदे मंजूर करण्यात मुख्य भूमिका बजावते, म्हणून त्याला पहिले स्थान दिले जाते. प्रश्न चौथा आहे. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 1. लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात. उत्तर लोकसभेचे सदस्य लोकांकडून थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशातील भौगोलिक मतदारसंघामध्ये मतदान होते आणि सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार निवडून येतो. 2. लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. उत्तर लोकसभेचे अध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात, शिस्त राखतात, चर्चा नियंत्रित करतात आणि सदस्यांचे अधिकार जपतात. ते सभागृहाचे निपक्षपातीपणे नेतृत्व करतात व नियमांची अंमलबजावणी करतात. प्रश्न 5. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. उत्तर भारतीय संसदेत कायदा तयार करताना विधेयक खालील टप्प्यामधून जाते. 1. पहिले वाचन. मंत्री किंवा सदस्य विधेयक सभागृहात मांडतो आणि त्याचा उद्देश थोडक्यात सांगतो. 2. दुसरे वाचन. या टप्प्यात याची विधेयकावर सविस्तर चर्चा होते. सदस्य आपले मत मांडतात, दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि गरज असल्यास ते समितीकडे पाठवले जाते. नंतर कलमावर चर्चा व मतदान होते. 3. तिसरे वाचन. विधेयकावर अंतिम चर्चा करून मतदान घेतले जाते. बहुमत मिळाल्यास ते सभागृहात मंजूर होते. यानंतर विधेयक दुसऱ्या सभागृहात जाते. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर ते राष्ट्रपतीकडे पाठवले जाते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. उपक्रम. राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या सदस्यांची निवड करताना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा. उत्तर राज्यसभेत राष्ट्रपती 12 सदस्यांची नेमणूक करतात. हे सदस्य निवडताना त्यांच्यात विशेष ज्ञान, अनुभव आणि योगदान याला महत्त्व दिले जाते. निवड करताना निकष. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक कार्य या क्षेत्रात विशेष कामगिरी असणे, संबंधित क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि अनुभव असणे, समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले असणे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असणे, कोणत्याही राजकीय निवडणुकीत न आलेले पण तज्ज्ञ व्यक्तिमत्व असणे. या नेमणुकीचा उद्देश म्हणजे संसदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे.